आजचा दिवस हा प्रत्येक मराठी माणसासाठी, ठाकरेंना मानणाऱ्या माणसासाठी म्हणून अरे अजून सिनेमा पण बघायचा आणि पुढे बरंच काही बघायचं. मी नेहमी सांगतो ठाकरे ब्रँडला चॅलेंज नाही. पण नख लावण्याचा प्रयत्न कुठे झाला असं वाटतं तुम्हाला? ते तर महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात नख लावण्याची कामं अनेकांनी केली, त्याच्यामध्ये काय आहे? पण मग आता ह्याच्या पुढचं एक महाराजांवर पहिली तलवार कोणी चालवली? कुलकर्ण्यांनी. हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. पण महाराष्ट्राने शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सोडला का? अफजल खानाला पण झोपवला आणि कुलकर्ण्याला पण झोपवला. जातपात कुठे न आणता मराठी माणूस म्हणून एकत्र या असं आव्हान केलं. गद्दार हे गद्दारी होतेच, ती गद्दारी पण झोपवावीच लागेल आणि मराठी माणूस झोपवणार. तर यांनी सांगितलेलं आहे की मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी. पवार साहेबांनी जे सांगितलं सेम माझी बाईट आहे असं पकडा. कारण ते जे बोलतात ते मला वाटतं की एक प्रखर वक्ता आहेत आणि त्यांनी म्हटलेली गोष्ट ही हितून असते दरवेळेला. सो ते जे म्हणतात तीच आमची भावना आहे आणि तशाच प्रकारचं काम तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. ठाण्यात तरी मी आव्हाड साहेबांसोबत तशा प्रकारचं काम करेन. आज या ठिकाणी आलेला प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो अगदी मराठी म्हणून आलेला बघायला मिळाला, मग तो हॉलमध्ये असू दे नाही तर बाहेर असू दे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी येताना बघत होतो गिरणी कामगार, म्हणजे मी पूर्वीच्या सभा बघायचो, बदललेल्या महाराष्ट्राच्या सभा बघितल्या आहेत. पहिल्यांदा दिसत होतं की मराठी माणूस चालत 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 सभेकडे येत होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले की खरोखरच मराठी माणूस इथनं पेटलेला दिसतो. आणि हा मुंबईपुरता मर्यादित नाही, मला गावावरनं फोन आले, बीडवरनं, साहेब सभेला जाताय ना, 2 वाक्य तरी बोलायला मिळाली पाहिजे ना आपल्याला साहेब, आजचा दिवस खूप मोठा आहे. गावातला माणूस. इतकं माहोल महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात तयार झालं नव्हतं, ते तयार झालं आणि याचं श्रेय ठाकरे ब्रँड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.